दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप चालू असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावर खात्रीशीर उपाय. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 आणि 73 87 34 34 77. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. गलाई बांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर ठोस तोडगा काढण्यासाठी ऑल केरला गोल्ड अँड सिल्वर मराठा असोसिएशनने आता आक्रमक भूमिका घेतली असून खानापूर, आटपाडी, विसापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुहास भैया बाबर यांची विटा येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी आमदार बाबर यांनी विधिमंडळात गलाई बांधवांच्या प्रश्नांना दिलेला ठाम आवाज आणि शासन दरबारी घेतलेली भूमिका याबद्दल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करत आभार मानलेत. बैठकीदरम्यान नॅशनल गोल्ड अँड सिल्वर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबतही महत्त्वपूर्ण चर्चा पार पडले. ऑल केरला गोल्ड अँड सिल्वर मराठा असोसिएशनच्या स्थापनेमागील उद्देश, कार्यपद्धती आणि वाढती संघटनात्मक ताकद यांची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. फक्त आमच्याच समाजाला टार्गेट का? केंद्र सरकारमार्फत कारागीर बांधवांवर होत असलेल्या वैयक्तिक चौकशीच्या मुद्द्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटले. केवळ आमच्याच समाजाला लक्ष्य का केलं जात आहे, असा थेट सवाल उपस्थित करत या संदर्भात आमदार बाबर यांना निवेदन देण्यात आले. कायदेशीर मदत आणि संरक्षणावर भर. नॅशनल गोल्ड असोसिएशनच्या वकील व चार्टर्ड अकाउंटंट सदस्यांकडून कारागिरांना कायदेशीर संरक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक मदत कशी मिळू शकते यावर सखोल चर्चा झाली. विशेषतः केरळमध्ये अडचणीत सापडलेल्या कारागिरांना तातडीची मदत मिळावी यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची जोरदार मागणी करण्यात आली. परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त करत प्रशासनाने तातडीने कडक उपाययोजना कराव्यात अशी ठाम मागणी करण्यात आली. नॅशनल गोल्ड कमिटीने सर्व पक्षांची गंभीर दखल घेत लवकरच प्रतिनिधी मंडळ केरळला पाठवून पुढील मार्गदर्शन करण्याचं आश्वासन दिलंय. यावेळी एक मराठी माणूस म्हणून केंद्र शासन दरबारी ठाम पाठिंबा द्यावा आणि भविष्यातील अडचणींमध्ये संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे अशी अपेक्षा आमदार सुहास भैया बाबर यांच्याकडे व्यक्त करण्यात आले. ही बैठक केवळ औपचारिक न राहता ऑल केरला गोल्ड अँड सिल्वर मराठा असोसिएशनची एकजूट, संघटित ताकद आणि लढाऊ भूमिका प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणारा एक निर्णायक टप्पा ठरले. नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशन चे राष्ट्रीय संयोजक तसेच नॅशनल जेम्स अँड ज्वेलरी काउन्सिल ऑफ इंडियाचे बोर्ड सदस्य सतीश प्रतापराव साळुंखे यांचा विशेष उल्लेख करण्यात आलाय. ते केंद्र सरकारशी सातत्याने संपर्कात राहून देशभरातील लघु व सूक्ष्म रिफायनर्सच्या हितासाठी प्रभावीपणे काम करत असून त्यांच्या प्रयत्नांमुळे कारागिरांना धोरणात्मक सहाय्य आणि संरक्षण मिळण्यास मोठी मदत होत आहे. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, विटा.